रोहित पवार हे आमच्यावरच गुंडांचा निवडणुकीत वापर करता अशा पद्धतीचा आरोप करत होते. आता तुमचे आत्ताच निवडून आलेले निलेश लंके यांची प्रतिमा वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये. सोशल मीडियामध्ये त्यांना रॉबिन हुड म्हणून ओळखलं जातं, समाजसेवक म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील यांच्या साम्राज्याला धक्का देत ते निवडून आले ते केवळ या समाजसेवक म्हणून असलेल्या इमेजच्या आधारे. आज निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले, मग त्यातून निलेश लंके यांची प्रतिमा जी आहे ती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. काल परवा निवडणुका झाल्याच्या नंतर निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये निलेश लंकेच्या गुंडांनी जो हैदोस घालवला होता, जो विरोधी लोकांना पकडू मारलं होतं, कदाचित त्याची परतफेड किंवा थँक्यू म्हणण्यासाठी, धन्यवाद म्हणण्यासाठी निलेश लंके गजा मारण्याच्या घरी गेले होते का? आणि ज्या वेळेस आमच्या नेत्यांनी सार्वजनिकरित्या त्यांना भेटणं चुकीचं आहे असं म्हणलं होतं, आता आम्हालाही पाहायचंय तिकडची जी लोक आमच्यावरती टीका करत होते ते लोक म्हणतायत का निलेश लंके गजा मारण्याला भेटलेलं हे चुकीचं आहे, ते चूक मान्य करतायत का, ते पण पाहावं लागेल.